लाइफ इंडिया टीव्ही न्यूज। भिवंडी महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा टेमघर गावचे सुपुत्र श्री बाळाराम मधुकर चौधरी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम आणि जनसहभागाच्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत पाईपलाईन विद्याप्रसारक मंडळ संचालित माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्यांचे वाटप करण्यात आले। वृक्षारोपण देखील करण्यात आले। या उपक्रमाला विद्यार्थी शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले। ज्येष्ठ नगरसेवक श्री बाळाराम चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। श्री बाळाराम चौधरी हे गेल्या सुमारे 30 वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून टेमघर गावाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत। नगरसेवक म्हणून त्यांनी गावातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत। तसेच रस्ते, मूलभूत नागरी सुविधा, विकास कामे आणि नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यांच्या कार्याचा गौरव करत वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि विकासाभिमुख नेतृत्वाचे कौतुक केले। यावेळी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। यामुळे संपूर्ण टेमघर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ज्येष्ठ नगरसेवक श्री बाळाराम मधुकर चौधरी यांचा वाढदिवस अविस्मरणीय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। आज शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक या विभागाचं एक असं नेतृत्व जे सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक सर्व क्षेत्रामध्ये अगदी चांगल्या प्रकारचं काम करणारं नेतृत्व म्हणजे सन्माननीय बाळाराम चौधरी साहेब। आज त्यांचा वाढदिवस, या वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देत असताना आमचे सर्व सहकारी आणि सर्व ह्या विभागातील जनतेच्या वतीने मी सन्माननीय बाळाराम चौधरी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि निश्चितपणे सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मग शैक्षणिक असेल, राजकीय असेल, आध्यात्मिक असेल, क्रीडा क्षेत्र असेल आणि आणखी अनेक क्षेत्र आहेत की त्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी ते स्वतःही करतायत। त्यांचा मुलगा आता रोहित चौधरी देखील चांगल्या प्रकारचं काम करून तो देखील एक नगरसेवक म्हणून एक उभरतं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। निश्चितच त्यांचं योगदान फक्त टेमघर गाव चांगलं करण्यापुरतं नाही तर संपूर्ण परिसरासाठी त्यांचं योगदान आहे। टेमघर गावात तरी चांगला विकास काम केलेला आहे, टेमघर गाव हातात ठेवले असं तुमचं म्हणणं आहे, परंतु टेमघर गावाने त्यांना खऱ्या अर्थाने नेतृत्व दिलं आणि त्यांना मोठं करण्याचं काम टेमघर गावाने केलेलं आहे। मी संपूर्ण गावकऱ्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि संपूर्ण गावाला देखील चांगल्या शुभेच्छा देतो की अशाच पद्धतीचं काम आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना देखील पुढे करण्याचं काम करूयात आणि आपल्या परिसराचा विकास हा निश्चितपणे चांगल्या प्रकारे करण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व नगरसेवक असतील, शिवसेनेचे या विभागातील जे कार्यकर्ते आहेत हे सर्व त्यांच्या सोबत राहून चांगल्या प्रकारचं काम करण्यासाठी कटिबद्ध राहू। पुन्हा एकदा बाळाराम चौधरी साहेबांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आपण जर गर्दी पाहिली तर व्यक्तिमत्व काय सांगायला पाहिजे असं नाही, पण एक निश्चित शिवसेना पक्षाच्या वतीने गेली 35 वर्ष बाळाराम चौधरी या भागाचं नेतृत्व करतात आणि त्यांची कामाची पद्धत बघितलं तर आज बघितलं तरी त्यांचा चिरंजीव रोहितसुद्धा या ठिकाणी नगरसेवक झालेला आहे। तर हे जनतेचं प्रेम आहे आणि हे बाळाराम चौधरी यांची वैयक्तिक जर तुम्ही स्वभाव बघितला त्या स्वभावाचं हे फळ आहे की जनसामान्यामध्ये मिसळून राहणं, लोकांच्या हाकेला धावून येणं आणि जे काही कामं असतील, जे काही डेव्हलपमेंट भागामध्ये असेल ते बघितलं असेल। माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आणि बाळाराम चौधरी आणि आमचे सगळे सहकारी नगरसेवक यांनी भिवंडीमध्ये ज्या पद्धतीचा निधी आणला त्याच्यामुळे बाळाराम चौधरीसुद्धा अग्रसेन होते। त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की टेमघर भागामध्ये किंवा वाजोड भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं झाली आणि या कामाची पोचपावती म्हणून पुन्हा जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि त्यामुळे ते जे प्रेम त्यांनी कमवलेलं आहे मी एवढंच आजच्या दिवशी सांगेन की त्यांना उदंड आणि निरोगी असं आयुष्य देव ही पांडुरंग त्यांनी प्रार्थना करेन। धन्यवाद।
नाही, रोहित चौधरी म्हणजे रोहित वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्यापेक्षा मी एवढं रोहित चौधरी हा बाळाराम चौधरीची डुप्लिकेट कॉपी आहे. बाळाराम चौधरीने ज्या पद्धतीने आजपर्यंत लोकांशी संबंध ठेवले, आज पण तुम्ही बघितलं असेल, तो नगरसेवक झाला आता 6 महिने झाले, पण तो ज्या भागात नगरसेवक आहे त्या ठिकाणी कुठली अडचण असेल तर दुसऱ्या मिनिटाला पोचणारा माणूस म्हणजे रोहित चौधरी. आणि हेच सगळं त्यांनी वडिलांकडून शिकलेलं आहे. समाजसेवा आहे, अनेक गोष्टी आहेत त्याच्याबद्दल सांगण्यावर त्याला सुद्धा लोकांनी डोक्यावर घेतलेलं आहे. भविष्य त्याचं राजकीय भविष्य निश्चित या ठिकाणी उज्ज्वल आहे. ओके सर, धन्यवाद. भिवंडी नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक माझे परममित्र बाळाराम चौधरी साहेब यांचा 4 जुलै रोजी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आज दिवसभर कार्यक्रम आहेत आणि ते कार्यक्रम आटपून आज त्यांच्या मुख्य ऑफिसमध्ये आज इथे जमलेले आहेत आणि या ज्येष्ठ नगरसेवकांना शुभेच्छा देण्यासाठी माझे आमदार रुपेशजी म्हात्रे, दिलीपजी गुरवी, दिवेकर आणि दोन्ही जावई सुमित पाटील आणि वरुण पाटील हे सुद्धा आग्रहाने आज आपल्या सासऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि तमाम भिवंडीकरांच्या वतीने वार्ड नंबर 15, वार्ड नंबर 13 यांच्या वतीने आज त्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे माझ्या नाईक परिवारातर्फे सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. पुढील आयुष्य त्यांना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ही प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज माझे सासरे आणि या भिवंडी तालुक्यातील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती श्री बाळाराम चौधरी साहेब यांचा वाढदिवस आहे. सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. बाळाराम चौधरी साहेबांचा अनुभव खूप मोठा आहे आणि ते पांडुरंगाचे निस्सीम भक्त आहेत. त्याचबरोबर आज या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद आणि शिंदे साहेबांची साथ ही कायमस्वरूपी आहेत, तर त्यांना कुठल्या गोष्टीची अडचण येत नाही. परंतु मी या वाढदिवसानिमित्त पांडुरंगाचरणी एवढीच प्रार्थना करेन की त्यांचं येणारं आयुष्य आहे ते आरोग्यदायी आणि दीर्घायुष्य लाभो आणि त्यांना दोन्ही पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे, त्याच्यातनं आम्हाला तरी दोन्ही जावांना काहीतरी आशीर्वाद द्यावा एवढी या वाढदिवशी निमित्त त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं प्रेम आमच्यावरती सदैव आहे आणि असंच प्रेम राहू दे एवढीच मी त्यांना या वाढदिवसानिमित्त विनंती करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज भिवंडी महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक माननीय बाळाराम चौधरी साहेब यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने आज टेमघर, भादवड असेल, भिवंडी शहरातील तमाम शिवसैनिक असतील, भारतीय जनता पार्टी असेल, या सर्वांचे कार्यकर्ते आज इथे आपण बघत आहोत. आज या वाढदिवसानिमित्त माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने, माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. बाळाराम चौधरी यांचा स्वभाव पूर्ण पंचक्रोशीत आपल्याला माहीत आहे की ते सगळ्यांनाच घेऊन चालणारे एक चांगलं नेतृत्व शिवसेनेचे इथे आहेत आणि मागच्या अनेक कालापासून ते मला तरी वाटते 7वी टर्म त्यांची नगरसेवक आहेत. त्यांच्याकडून आम्ही बरंच काही महानगरपालिकेत शिकलोय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच महानगरपालिकेची कामं या विभागात माननीय कपिल पाटील साहेब असतील, रुपेश म्हात्रे साहेब असतील, यांच्या दोघांच्या माध्यमातून या विभागात बरेचसे कॉन्क्रीट रस्ते असतील, व्यवस्था, बऱ्याचशा सुविधा असतील, या सुविधा देण्याचं काम आम्ही सर्वांनी मिळून केलं आणि पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, एक महायुती म्हणून नेहमीच चांगलं लोकांचं, गोरगरिबांचं काम त्यांच्या या कार्यालयातून होत असतं. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रचंड असा कार्यकर्त्यांचा महासागर इथे लोटलेला आहे. मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेन त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि येणाऱ्या काळात ते असंच जनतेची सेवा करत राहत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार आणि भिवंडी शहर पालिकेचे स्थायी समितीचे माजी सदस्य
तसेच मला असं वाटतं 35 ते 40 वर्ष झाली सतत ह्या नगरपालिकेची सेवा नगरसेवक म्हणून ते करत आलेले आहे. असं एक गोड व्यक्तिमत्व आणि त्या गोड व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आज आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. खरं पाहता या ठिकाणी या संस्था परिवाराकडून वाढदिवस साजरा करण्याचा उद्देश एकच की गेली अनेक वर्ष त्या संस्थेचं जो वैभव आहे या वैभवात सतत भर घालणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बाळाराम चौधरी साहेब. संस्थेला ज्या ज्या वेळेस काही गरज असेल मग त्या भौतिक कामाची असेल आर्थिक स्वरूपामध्ये असेल चौधरी साहेब सडळ असते आम्हाला ती मदत करत असतात आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी दरवर्षी आपण त्यांच्या कार्यालयात करतो. परंतु यावर्षी आपण असं ठरवलं की वह्या वाटप प्रायमरी विभागाला आणि साहेबांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम आज पण आज एक दुर्दैवी घटना घडली. त्या दुर्दैवी घटनेमुळे या कार्यक्रमाला थोडासा उशीर झालेला आहे. साहेबांचं मी लहानपण पाहिलेलं आहे. खरोखर मी आज सकाळी त्यांना शुभेच्छा देताना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मी लिहिलेले आहे की ध्येय स्पष्ट असलं माणसाचं का रस्ते कितीही कठीण असू द्या त्या ध्येयापर्यंत माणूस पोहोचतोय. आणि साहेबांचं एक ध्येय असं होतं लहानपणापासून की आपण आपल्या कुटुंबाला काहीतरी आर्थिक एका उंच अशा आर्थिक स्तरावर नेऊन ठेवावं आणि त्यांनी अतिशय संघर्ष करत या चौधरी कुटुंबाचा जो आर्थिक स्तर आहे हा एकदम उच्च अशा पातळीवर नेऊन ठेवलेला आहे. समाज परिवर्तनाचं प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण आणि या शिक्षणाकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलेलं आहे. राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि आध्यात्मिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची बॅटिंग करून आज या समाजामध्ये त्यांनी एक मानाचं स्थान कमवलेलं आहे आणि ते आपल्यासाठी एक आदर्श आहे. म्हणून आज मी त्यांना पांडुरंग चरणी अशी प्रार्थना करेन. आता तर वारीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि या वारीच्या हंगामात साहेब आता वारीला घेऊन एकटेच जाणार नाही तर पूर्ण गाव आणि आपले नातेवाईक त्यांच्या बरोबर सोबत जात असतात. मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आमच्या या हरिभक्ताला आणि समाजसेवकाला उदंड आयुष्य व निरोगी आयुष्य लाभो ही मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ माझ्यासमोर बसलेले शिक्षक प्राचार्य हेडमास्टर मुख्याध्यापक तसेच बाल सर्व विद्यार्थी मी आज माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी थोडक्यात भाषण करणार आहे की आज आपण मला शाळेमध्ये बोलवल्याबद्दल आपल्या संचालक मंडळ व माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या सर्वांचे मी आभारी आहे. असं माझ्यावर तुम्ही सदैव प्रेम ठेवत राहा आणि आजच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देणाऱ्या सर्वांना माझ्याकडून सर्वांचं अभिनंदन. एवढं बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद जय महाराष्ट्र.